मंडळी, तुमचा पुन्हा एकदा मालवणी बोको या यूट्यूब चॅनलवर स्वागत असा। आज आपण एका गावातल्या दुकानदारा केलेलो एक भयंकर अनुभव बघणार असो। पण त्याआधी जर तुम्ही या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदा चिला असाल तर या चॅनल सबस्क्राइब करूक मात्र विसरा नको। माझं नाव अरुण शेवडे। मी एका गावात रवायचंय आणि अनुभव खूप वर्षांपूर्वीचा असा। मी जेव्हा त्या गावात नवीन होतोय तेव्हा माझ्या कानावर बरेच गोष्टी पडले होते। मी असं ऐकन होतोय की त्या गाव भोवती असा, त्या गावात असे बरेचसे जागा असत ज्या ठिकाणी विचित्र अनुभव लोकांक इले होते। पण हे सगळे गोष्टी खूप जुने होते, त्यामुळे मी काय त्यांच्यावर फारसं लक्ष दिलंय नाही। मी त्यावेळी दोन कामं करायचंय। एक तर मी गावच्या मुलांका शिकवायचंय आणि संध्याकाळी एक दुकान चालवायचंय। ताजा दुकान होता त्या माझ्याच काकांचा होता, पण त्या चालवत मात्र मी होतोय आणि जो काही नफो व्हायचो त्याच्यातले काहीशे पैसे मी त्यांना द्यायचंय। माझ्या त्या काकाक मुलाबाळा नाही होती आणि त्यांचा आता वयसुद्धा झाला होता, त्यामुळे मी त्यांचं त्या दुकान सांभाळत होतोय। ते माझ्याच घराच्या शेजारी रवायचे, पण त्यांचं त्या दुकान होता त्या गावापासून 1-1.5 किलोमीटर लांबवर होता आणि त्यात मी एका पायानं अपंग होतोय, त्यामुळे सायकल वगैरे चालवचो काही प्रश्नच नाही होतो। त्यामुळे माका पायी पायीच जावचा लागायचा। माका माझ्या घराकडसून त्या दुकानात पोचाक 1 तास तरी लागायचो, पण माझ्याशिवाय काका काकींचा कोणच नाही होता। मी दुकान चालवलंय तर त्यांना 4 पैसे गावायचे, म्हणून मी त्या दुकान चालवायचंय, म्हणजे माका सुद्धा फायदो व्हायचो आणि त्यांचा सुद्धा घर चालायचा। पण बऱ्याचदा माका वाटेत लोक मदत करायची, कारण मी पायानं अपंग होतोय, त्यामुळे येणारे जाणारी माणसा कोण गाडीवरनं जायत असत किंवा कोण सायकलवरनं जायत असत तर ते माका मागे बसवून दुकानापर्यंत सोडायचे। त्यामुळे माका कधीतरीच पायी पायी जावचा लागायचा, नाहीतर बऱ्याचदा वाटेत कोण ना कोण गावायचा। आणि त्या गावची लोकंसुद्धा खूप चांगली होती, माका कधी नाही म्हणत नाही होती। तर एक दिवशी झाला असा की मी नेहमीप्रमाणे सकाळी मुलांका शिकवू गेलोय आणि त्यांचं शिकवण वगैरे झाल्यानंतर संध्याकाळी 4-4:30च्या दरम्यान घराकडे इलोय। पण त्या दिवशी माका खूपच थकवा जाणवत होतो, खूप दमाक झाला होता, म्हणून मी आपलं म्हटलंय की व्हायच वेळ पडतंय म्हणजे बरा वाटत, असा मनान मी झोपलोय। आणि जेव्हा माझं डोळं उघडलो तेव्हा संध्याकाळचे 6:30 होऊन गेले होते। मी गडबडान जागो झालोय, कारण माका खूपच उशीर झालो होतो आणि माका दुकानावर पण जायचं होता। मी नेहमी 6 वाजेपर्यंत दुकानावर पोचायचंय, पण आता मात्र मी 6:30 झाले तरी घराकडेच होतोय, त्यामुळे माका लवकरात लवकर दुकानावर जायचं होता। मी नेहमी 9 वाजेपर्यंत दुकान उघडा ठेवायचंय आणि 9 नंतर दुकान बंद करून घराकडे यायचंय। माका चांगला आठवता 2001 तो साल होतो, तर या घटनेक 20 वर्ष उलटून गेली, पण अजूनही ती घटना आठवली की अंगावर काटो इल्याशिवाय रवत नाही। तो काळ तेव्हाचा होतो जेव्हा गावात संडास बाथरूम सुद्धा नाही होते, लोक बाहेरच जायचे। म्हणजे विचार करा की रात्रीच्या दुकानावर कोण येतला, 8-8:30 पर्यंत जेमतेम लोक यायचे, त्यानंतर सगळं गाव सामसूम व्हायचो। आणि त्या दिवशी माका खूपच उशीर झालो होतो, म्हणून माझी आई म्हणाली की आता तू नको जाव, नाहीतरी खूप उशीर झालो आता जातलं कधी, दुकान उघडतलं कधी, दुकान उघडूसरच दुकान ढापूक झाला, त्यापेक्षा तू आराम कर। तसं मी विचार केलंय की नाहीतरी घराकडे आराम करून काय गावतला, त्यापेक्षा वाईट दुकानावर जातंय, 4-5 गिराईका इली तर तेवढे पैसे सुटतील आणि घराकडे बसतलंय तो दुकानावर जाऊन बसान, असं विचार करून मी दुकानावर जाऊक निघालोय। आणि जाता जाता मी विचार करत होतोय की आधीच माका दुकान उघडूक वेळ झालो, म्हणून मग आजचा दिवस मी जरा जास्त वेळ दुकान उघडा ठेवून बघतोय, म्हणजे एखाद दुसरा गिराईक इला तर इला। पण तसा माझा दुसरा मन म्हणाला, अरे हो गावचो भाग असा, 8 नंतर कोण घराच्या बाहेर सुद्धा पडत नाही, मग 9 नंतर कोण येतला दुकानावर, उगाच दुकान उघडा ठेवून काय फायदो, असं माझ्या डोक्यात विचार चालू होतो। मग मी म्हटले बघूया, गिरायका येत असतील तर ठेवला उघडा, नाहीतर ढापून घराकडे इला। पण त्या दिवशी काय झाला होता काय माहिती, मी दुकानाकडे तर जाऊक निघालं होतं,
पण म्हाका वाटेत कोणच गावला नाय. नाहीतर दररोज गाडी नाहीतर सायकलवालो तरी गावताच गावता. पण त्या दिवशी म्हाका कोणच गावला नाय. मी आपलो पाय वडत वडत कसो बसो दुकानावर जाऊन पोचलोय. आधीच उशीर झालो होतो आणि आता चलत इल्यामुळे 7:30 वाजत इले होते. मी दुकान उघडूक लागलोय आणि उघडता उघडता म्हणालोय की आता 7:30 होऊन गेले. आता 1-1.5 तासात काय धंदो होतलो माझो. पण आता इलय तर उघडूया असं म्हणान मी देवाचं नाव घेतलंय आणि दुकान उघडलंय. पुढच्या 1-1.5 तासात 5-6 गिरायका इली होती. पण जसे 8:30 होऊन गेले तशी हळूहळू लोकांची रेलचेल कमी झाली आणि 9च्या दरम्यान सगळं गाव सामसूम झालो. तसा मी दुकान आवरूक घेतलंय कारण 9 नंतर कोण येतसा माका वाटत नाही होता. पण त्या दिवशी माझी कायच कमाई झाली नाही होती. दरवेळी बऱ्यापैकी गिरायका येतात, पण आज मी नेमकं उशिरा इलय त्यामुळे म्हणावा तेवढा सामान खपला नाही आणि रोजच्यासारखे पैसेसुद्धा सुटले नाही. म्हणून मग मी ठरवलंय की अजून 1-2 तास दुकान उघडा ठेवून बघूया. कारण ह्याआधी मी 9 वाजता दुकान बंद करून घराकडे जायचंय. कोणाक माहिती 9 नंतर 2-3 गिरायका इली तर. आणि ह्याआधी मी असं कधीच करूक नाही होतंय. म्हणून मग मी त्या दिवशी ठरवलंय की आज मी 10 वाजेपर्यंत दुकान उघडा ठेवतोय आणि आज जर गिरायका इली तर मी नेहमी 10 वाजेपर्यंत दुकान उघडा ठेवीन. असं काहीसं विचार करून मी आतमध्ये जाऊन बसलोय आणि गिरायकांची वाट बघूक लागलोय. अक्षरशः मी 10:15 पर्यंत दुकान उघडा ठेवलंय. पण ह्या दरम्यान फक्त एकच गिरायक इला आणि ता पण एक माचीस घेऊन गेला. ह्या सगळ्या प्रकारामुळे माका आता माझोच राग येऊक लागलो होतो. झक मारलेनी दुकान उघडा ठेवलंय. एवढ्या रात्रीचा कोण येतला मराक या दुकानात. त्या दिवसापासून मी ठरवलंय की 9 नंतर आता काय मी दुकान उघडा ठेवचंय नाही. 10:15 वाजून गेल्यामुळे सगळीकडे स्मशान शांतता पसरली होती. कोणाचीच जागमाग नाही होती. मी आपलं दुकान बंद करून घराकडे जाऊक निघालोय आणि आता एवढ्या रात्रीची माका कोणाची मदत गावात अशी आशा करणं चुकीचं होता. म्हणून मी आपलं पाय वडत वडत घराकडे जाऊक निघालोय. त्या दुकानाकडसून घराकडे जाणारा जो रस्तो होतो तो रस्तो कच्चा होतो आणि मी तेव्हा माझ्या हातात एक दांडो ठेवायचंय आणि तो दांडो लावत लावत मी पटापट चालायचंय. पण कच्चा रस्तो असल्यामुळे दांडो जमिनीवर ठेवलो की तो घसरायचो किंवा दांड्याच्या खाली दगड इलो तर तो दांडो निसटायचो. आणि त्यात रात्र एवढी झाली होती की पायाखालचा नीट दिसत नाही होता. मी वाटेत 1-2 वेळा पडता पडता सुद्धा वाचलं होतंय. माझ्या व्यतिरिक्त त्या रस्त्यावर कोणच नाही होता आणि कसा कोण असतला. रात्रीचे 10:30 होईत इले होते. मी आपलं दांडो लायत लायत कसो बसो पुढे सरकत होतंय. पण अर्ध्या वाटेत माझ्यासोबत एक विचित्र प्रकार घडलो. माका अचानक असा जाणवक लागला की माझ्या हातातलो दांडो असा तो एकदमच जड झालो हा. म्हणजे असं वाटत होता की कोणीतरी खालसून तो दांडो पकडल्यान. त्यामुळे माका तो दांडो उचलून पुढे ठेवताना खूपच ताकद लावची लागत होती आणि त्यामुळे माझे हातपाय सुद्धा वळाक लागले होते. म्हणून मी नेमका काय झाला या बघूसाठी तो दांडो वरती उचलून बघितलंय. पण जसं मी तो दांडो उचललंय तर तो एकदम नेहमीसारखं वाटत होतो आणि तो एवढं जड सुद्धा लागत नाही होतो. पण जेव्हा मी दांडो खाली टेकवून चलाक बघायचंय तेव्हा तो आपणच जड व्हायचो. आणि ह्या सगळा काय घडता ताच माका समजत नाही होता. आणि माका पुढे काय समजायच्या आधी कोणीतरी माका जोरात मागसून धक्को दिल्यान आणि तो धक्को इतको जोरात दिल्यान की मी अक्षरशः सरळ पुढे जाऊन आडोच पडलोय. आणि ज्या कारणामुळे माझा जो चांगला पाय होतो त्या पायाचा ढोपार जमिनीत घासला आणि अक्षरशः ढोपरावरची पॅन्ट फाटली आणि आतमध्ये जखम झाली. एका क्षणासाठी मी चांगलंच हादरून गेलोय. माका समजलाच नाही की माका कोणी नेमका ढकलल्यान की माझं तोल गेलो. पण माका तर तेव्हा असं जाणवला होता की कोणीतरी मागसून ढकलल्या ना. कारण इतक्या वेगान मी तर पुढे उडवाक शकत नाही. माझ्या पायाक चांगलोच मार लागलो होतो. मी कसं बसं उठान बसलोय आणि माझ्या पायाक किती लागला ता बघूक लागलोय. अंधार इतको होतो की कितपत लागला ताव कळत नाही होता. पण जेव्हा मी पडलोय तेव्हा माझ्या हातातलो दांडोसुद्धा बाजूक उडावलो. आणि जेव्हा मी तो दांडो शोधूक लागलोय त्यावेळी माका जा काय दृश्य दिसला ता दृश्य बघून माझ्या पायाखालची जमीनच सरकली. तो जो जमिनीवर पडलेलो दांडो होतो तो आता जमिनीवर नाही होतो. तो आपणच हवेत उभं झालो होतो. आणि एखादो लाकडी दांडो खयच्या आधाराशिवाय उभं कसो काय राहूक शकता.
माका तर माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाही होतो. आणि तेवढ्यात तो उभं असलेलो दांडो आपणच हालाक लागलो. असा वाटत होता की एखादी अदृश्य शक्ती तो दांडो हलवता. ता सगळा भयंकर दृश्य बघून माका सरसरावून घामच फुटलो. आणि त्यावेळेक माका त्या सगळ्या गावकऱ्यांची वाक्य आठवक लागली की या गावात भूता असत. रात्रीचा कोण बाहेर पडत नाही कारण रात्रीची भूता फिरतात. आणि असे नको नको ते विचार माझ्या डोक्यात येऊक लागले. आणि ते सगळे विचार करून माझ्या हातपाय थंड पडले. कारण त्याच्यात एक अशी गोष्ट होती की मी ज्या रस्त्याने जात होतं त्या रस्त्याच्या मध्ये काहीतरी एक स्मशानभूमी होती. पण ती खूप वर्षांपूर्वी बंद पडली तर आता कायत नाही. पण गावची लोक असं म्हणतात की जरी स्मशानभूमी बंद असली तरी त्या जमिनीतले आत्मे तर अजून तयच आहेत. आणि आत्म्यांका कोण बंद करून ठेवतला, ते मोकाट फिरतात. आणि आता माझ्यासोबत जो काय प्रकार घडत होतो त्याचो नक्कीच काहीतरी या सगळ्याशी संबंध होतो. पण माका मात्र या सगळ्या गोष्टींवर याआधी अजिबात विश्वास नाही होतो. पण आता जा काय घडत होता ता माझ्या डोळ्यासमोर घडत होता. मी तेव्हा इतकं घाबरलं होतं की मी अक्षरशः घाबरत घाबरत म्हणालोय की मी आजपर्यंत कोणाचं वाईट केलंय नाही. मग तू माका कशाक त्रास देतं? आजपर्यंत मी भूताकेतांका मानलंय नाही. पण त्यावेळी मात्र मी अक्षरशः त्या भूताशी बोलायचा प्रयत्न करत होतोय. कारण म्हणतात ना, जोपर्यंत माणसावर पाळी येत नाही तोपर्यंत तो कधीच पुढच्याचं ऐकायचो नाही. भले तो किती काय सांगा दे. पण मी एक गोष्ट ऐकान होतोय की हे जे वाईट शक्ती असतात ते कोणाक जाणून बुजून त्रास देत नाही. जोपर्यंत आपण त्यांना काय त्रास होण्यासारखं वागत नाही तोपर्यंत ते आपल्या काय करत नाही. म्हणून मी आपलं म्हणालोय, मी तुमचं काय केलंय म्हणून तुम्ही माका त्रास देतास? आणि माझी अवस्था बघतास ना तुम्ही. माका सोडा, मी पाया पडते तुमच्या. मी ह्या वाक्य बोलता क्षणी मगातपासून हवेत उभं असलेलो दांडो आपणच खाली पडलो. तसं मी पटकन तो दांडो उचललंय आणि दांड्याच्या मदतीन कसं बसं उभं राहिलंय. ते थंडीचे दिवस होते तरीसुद्धा मी संपूर्ण घामान भिजलं होतंय. माका वाटत होता की मी असून जीव घेऊन पळतोय. पण मी तसा करूक शकत नाही होतंय कारण माझी अवस्था तर तुमका माहिती असा. पण तरीसुद्धा माका जेवढा वेगान चलाक गावात तेवढ्या वेगान मी दांडू उचलत उचलत पुढे चलाक लागलोय. मी 7-8 पावलात चाललंयच असान तसं तोच प्रकार परत माझ्यासोबत घडलो. दांडू परत जड झालो आणि ह्यावेळेक तो इतकं जड झालो की तो जागेवरसून हलतव नाही होतो. माका नाईलाज असतं त्या जागेवर थांबायचं लागला. तसं मी जोरात ओरडलोय आणि म्हणालोय, अरे कोण असा होय, कशाक त्रास देतं माका? असा बोलताच माझ्या डोळ्यातून पाणी देखील इला. मी थंय झोकून होता तेका सांगितलंय की माका त्रास देऊन तुका काय मिळणार असा, माका सोडून दे. मी हा सगळा अक्षरशः रडत रडत सांगत होतोय. जसं मी हा सगळा बोललोय तसं मगातपासून जड दांडो परत आधीसारखं हलकं झालो. तसं मी परत चलाक लागलोय. मी जसे 7-8 पावलात चाललोय तसं ह्यावेळेक माका मागसून कोणतो तरी आवाज येऊक लागलो. माका तर काय समजतच नाही होता. पण एक गोष्ट मात्र माका समजली होती की एवढ्या वेळेक खयचो माणूस काय मागसून येवचो नाही. या आत्म्याचंच काम असा. मी अजिबात मागे वळून बघूक नाही. माझी तेवढी हिंमतच होत नाही होती. आधीच हातापायाचे केस उभे झाले होते. पण तो मागसून येणारो आवाज होतो तो वाढतच चाललो होतो. माका समजला की मागसून जो कोण येता तो काय माझी पाठ सोडत नाही. तसं मी मनात म्हणालोय की ह्यांनी काय करूच्या आधी मीच माफी मागतोय, कदाचित सोडल्यानंतर सोडीत. असं म्हणून मी मागे वळालोय. माझ्या मागे तर कोण नाही होता. पण मी तरीसुद्धा हात जोडून थंय माफी मागितलंय आणि म्हणाले, माका सोडून दे, मी परत तुझ्या जागेवर येऊचंय नाही. पण म्हणतात ना, सगळेच आत्मे हे चांगले नसतात. त्या जागी एक जुनी स्मशानभूमी होती आणि स्मशानभूमी म्हटली की तर एक आत्मा नाही, भरपूर आत्मे असतले. आणि त्याच्यातलेच एक आत्मे माका गाठत होते. पण पहिले 2 आत्मे माका गावले होते ते चांगले असावे म्हणूनच त्यांनी माका सोडून दिल्याने. पण तिसऱ्या वेळेत जो कोण माका आत्मो गावलो होतो तो क्रूर आणि एकदम भयंकर होतो. मी जसं मागे वळून माफी मागितलंय त्या क्षणी एक मोठं वाऱ्याचं झोकू इलो आणि मी काय स्वतःक सावरूक शकलंय नाही. आणि त्या वाऱ्याबरोबर मी जमिनीवरच कोसळलोय. एकतर तो रस्तो कच्चा होतो आणि जैथे दगड पडले होते ते सगळे दगड माझ्या संपूर्ण शरीरात घुसले
आणि तो परिसर असो होतो की मी किती जरी पोटी पोटान ओरडलोय तरी माझो आवाज ऐकणारो थंय कोणत नाही होतो. माका कळून चुकला की आता माझा काय खरा नाही. ह्यो जो कोण आत्मा असा तो काय माका जिवंत ठेवचो नाही. माका माझा मरण माझ्या डोळ्यासमोर दिसत होता आणि त्यावेळी माका देवाचो सुद्धा खूप राग येत होतो. एकतर त्यांनी माका असा बनवल्यान आणि त्यात माझा मरण ह्या असा लिवल्यान. माझ्यावर जी काय परिस्थिती होती ती मी स्वीकारलं होतं आणि मी माझं जीवन कसा बसा चालवत होतं. मग माझ्या वाट्याक ह्या कशा केला ह्याचं मी देवाकडे जाब मागत होतं. त्या क्षणी माझ्या मनात काहीला काय माहिती मी पटकन माझा जानव्या बाहेर काढलंय. मी एक ब्राह्मण होतोय आणि तुमका माहिती असतच ब्राह्मण लोका आपल्या शरीरावर जानव्या परिधान करतात. त्या क्षणी माका अचानक ता सुचला आणि मी पटकन ता बाहेर काढलंय. माका माहितीव नाही होता की ह्याचो त्या आत्म्यांवर काय फरक पडत की नाही, पण आपलं सुचला म्हणून मी ता केलंय. पण मी तुमका खरं सांगतोय त्यावेळी जर मी ता केलंय नसतंय तर आज ही गोष्ट सांगूक मी जिवंत रावलंय नसतंय. कारण मी जसा त्या जानव्यावर काढतोय तसं तो आत्मो माझ्या जवळच येऊक बघत नाही होतो. तेव्हापासून माका आजूबाजूक एक वेगळीच खळबळ जाणवली. असं वाटत होता की सगळेजण माझ्यापासून लांब पळतात. मगातपासून माका एकदम घुसमटल्यासारखा जाणवत होता. सगळेजण माका घेरून उभे आहेत असं वाटत होता. पण आता मात्र एकदम मोकळा ओघ झाला होता. त्यावरनं मी खात्रीशीर सांगाक शकतोय की माझ्या अवतीभोवती 1-2 नाही तर चांगले 7-8 आत्मा फिरत होते आणि त्याच्यातले काही आत्मा माझो जीव घेऊक सुद्धा पाठीपुढे बघणारे नाही होते. पण त्या जानव्यान माझो जीव वाचवल्यान मी त्या जानव्या हातात पकडून हळूहळू पुढे जाऊक निघालोय आणि कसोबसो घराकडे येऊन पोचलोय. खूपच उशीर झालो होतो. आईसुद्धा झोपली होती म्हणून मग मी आईक उठवक नाही. आईन जा काय जेवण केलेला होता ता मी घेतले आणि खाल्लंय आणि रात्री शांत झोपलोय. जेव्हा सकाळ झाली तेव्हा माझी सगळी अवस्था बघून आई विचारूक लागली, काय रे काय झाला. पण मी आईक माझ्यासोबत काल रात्री जा काय घडला तर अजिबात सांगितलंय नाही. कारण मी जर ह्या सगळ्या तिका सांगितलं असतं तर ती अजूनच घाबरली असती. म्हणून मी तिका ह्या काय सांगूक नाही. मी तिका एवढंच म्हणालोय की पाय घसरान पडलंय म्हणून लागला. तिने मग माका औषध वगैरे लावल्यान. पण त्यानंतर मात्र मी माझ्या कानाक खडो लावलंय की कायव झाला तरी रात्री 9च्या आधी दुकान बंद करून घराकडे यायचा. आणि ही सगळी गोष्ट मी गाववाल्यांका सुद्धा सांगूक नाही. कारण मी जर असं काय सांगितलंय तर ती लोक अजून घाबरतील. पण ह्या घटनेनंतर माझो ह्या सगळ्या गोष्टींवर विश्वास बसलो. अजून मी जेव्हा जेव्हा त्या रस्त्याने येतोय तेव्हा माका भीती वाटता की ते आत्मे माका बघत असतले आणि ते जर माका परत त्रास देऊ केले तर. पण फक्त आणि फक्त जानव्याच्या भरवशावर मी रात्रीच्या वेळी त्या रस्त्याने प्रवास करतोय. माका जानव्याचा खरा महत्त्व त्या दिवशी समजला आणि देवावर सुद्धा माझा विश्वास बसलो. कारण तो नसतो तर ह्या सगळा झालाच नसता. यावरनं माका एक समजला की कधीकधी देवसुद्धा आपली परीक्षा बघत असता. त्यामुळे आपल्यावर किती परिस्थिती वाईट इली तरी देवावर अविश्वास दाखवचं नसता ह्या मात्र नक्की. मंडळी आज पुरता एवढाच. तुमका ही गोष्ट कशी वाटली त्या कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि तुमका जरी गोष्ट आवडली असात तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींका या व्हिडिओची लिंक शेअर करू विसरा नको. आणि सबस्क्राईब तर तुम्ही केला असेलच. चुकान जर कोणचा रावला असात तर लगेच सबस्क्राईब करून टाका. आणि बाजूची घंटा ती वाजवूक विसरा नको. देवाची घंटा ती. चला तर मग लवकरच भेटाया अशीच एक आगळी वेगळी आणि भयानक गोष्ट घेऊन रविवारी ठीक रात्री 10:30 वाजता.